तुमची आवाज येत नाहीये. ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम। आपण बघा श्रवण निरूपणाचा उत्तरार्ध बघत आहोत। गेले 2 समास आपण ह्या श्रवण निरूपणाचं महत्व जाणण्यासाठी केले। आता आजच्या निरूपणामध्ये रामदास स्वामी आपल्याला श्रवण करावं किंवा आता श्रवण म्हणजे या जसे या सिद्धहस्त संतांनी लिहिलेले ग्रंथ हे सुद्धा श्रवणामध्येच मोडतात। तर ग्रंथ कुठला वाचावा? कारण बघा आता आपल्याला रेकॉर्डिंग वगैरे सगळं अगदी सहज उपलब्ध आहे, पण आता या बघा 300 वर्षापूर्वी कुठे रेकॉर्डिंग होती, सगळ्यांना कुठे ऐकायला जायला जमायचं। हे जे ग्रंथ आहेत शंकराचार्यांचे ग्रंथ, रामदास स्वामींचे ग्रंथ, हे ग्रंथ हे श्रवण याच्यातच यातले विचार श्रवणातच पडतात। आज रामदास स्वामी आपल्याला सांगणार आहे की कुठला आधी इतकं त्यांचं इतकं सुंदर आहे बघा, जसं काही लाख्यात लहान मुलाला कडेवर उचलावं ना, तसं ते अगदी ग्रंथ म्हणजे काय तेच सांगतात की कशाला ग्रंथ म्हणावं आणि मग साधकासाठी कुठले ग्रंथ चांगले आणि आपण आपल्या आवडीनिवडीनुसार ग्रंथ कसे निवडतो असं त्यांचं समाजाचं किती बारीक निरीक्षण त्यांचं आपल्याला आज बघायला मिळेल की रामदास स्वामी संत आता ते ब्रह्मानंदामध्ये कायम त्यांचं बुद्धी मन चित्त सगळं, पण त्यांचं निरीक्षण इतकं सूक्ष्म की बघा आपल्यालाच थक्क होईल की आपल्या आवडीनिवडी आपल्यापेक्षा त्यांना, समाजाच्या आवडीनिवडी आपल्यापेक्षा त्यांना जास्ती माहित आहे। आणि त्यांनी त्या ग्रंथांचं वर्णन केलं आणि सांगितलंय की ग्रंथ कुठला पहावा आणि त्यांना साधकाला काय फायदा होतो। तर आता आपण बघा गेल्या वेळी आपण बघितलं की पहिल्यांदाच सांगितलं की असं वक्तृत्व किंवा असा ग्रंथ वाचू नये की ज्याच्यामध्ये कुठला निश्चय होत नाही, हेही चांगलंय तेही चांगलंय सगळंच चांगलंय, मग तुम्हाला काय मर्जी, तुम्हाला जशी मर्जी असेल तसं करा, मग काय फायदा असा ग्रंथ वाचून। आणि म्हणले एकाने ऐकलं तर दुसऱ्याने त्याचा निश्चय मोडला, असं पण समाधान मोडलं, असं काही करायचं नाही। आणखीन काय बघितलं आपण की बघा एका ग्रंथे निश्चय केला तो दुजयाने उडविला, मग काय झालं, संशय वाढत गेला। मग संशयाला इथं रामदास स्वामी काय म्हणतायत की माझ्या जीवनातले सगळे संशय जाणं, म्हणजे काही वेळेस दुःख आपल्या वाट्याला आलं तर मलाच काय दुःख आलं किंवा अनेक तऱ्हेचे संशय शंका प्रश्न असतात, ते सगळे जाणं ह्यालाच रामदास स्वामी सिद्धी म्हणत आहे। तर
ही सिद्धी कुठल्या ग्रंथांनी मिळेल? तर त्यांनी गेल्या वेळी आपण बघितलं की अद्वैत ग्रंथांनी ही सिद्धी मिळेल. आणि आपल्या सामान्य आपण साधकांमध्ये अद्वैत ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा प्रश्न. ज्ञान असं नाही म्हणत ते काय सांगतात, आपल्या ज्या मनामध्ये या दोन भावना आहेत, प्रीती आणि विवेक. म्हणजे आपण विवेक जागोजागी आपण विवेक वापरतो की नाही. साधं ड्रायव्हिंग करताना या लेन मध्ये जाऊ का त्या लेन मध्ये जाऊ, विवेक ही लेन लवकर जाईल का ती लेन लवकर जाईल, इथून पासून विवेक आपला सुरू होतो. पण आपल्याला काय सवय आहे, विवेक हा दोन दृश्य वस्तूंमध्ये आपण सिलेक्ट करतो की मला अमुक पदार्थ घेऊ का दुसरा पदार्थ घेऊ. दोन पदार्थांमध्ये तर विवेक आपण निष्णात आहोत, पण अदृश्यामधल्या वस्तूचा विवेक करायचा ते संतांकडे शिकायला लागतं आणि मग त्याची गोडी पण लागायला लागते. म्हणून प्रीती आणि विवेक हे दोन्ही आपल्याला अद्वैत शास्त्राचे ग्रंथ अध्ययन करायला, या दोन्ही आपल्या भावना आपल्याला उपयोगाला आहे. बर, मग आणखीन काय झालं, मग इथे पुढे त्यांनी सांगितलं की आतापर्यंत अद्वैतापर्यंत आपली पायरी येईपर्यंत लहानपणापासून आपल्यावर काय काय संस्कार झाले, पुष्कळ संस्कार झाले. आपण आपलं बघितलं असेल, आपली आजी ती काय मारुतीला काय 1000 वातींचं काही व्हायचं, गणपतीला अमुक इतकं मोदक व्हायचे. मग त्याची महात्मा प्रत्येक ग्रंथ, गणपती अथर्वशीर्षाच्या शेवटी महात्म्य सांगितलेलं आहे, रामरक्षेच्या शेवटी त्याचं फलश्रुती सांगितलेली आहे. मग आपला असा एक मग ग्रुप पण बनतो आणि मग त्या ग्रुपमध्ये जनरली काय चर्चा असते की सरळ सरळ आपले रागद्वेष आपण बाजूला ठेवू शकत नाही, पण सरळ असं म्हणू शकत नाही की मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग त्याच्याऐवजी आपण काय म्हणतो, माझी देवता किंवा मी जे ग्रंथ करतो त्याची फलश्रुती तुझ्या ह्याच्यापेक्षा जास्त चांगली आहे. हा एक मग अभिमानाचाच प्रश्न होतो. त्या देवतांचा एकमेकात काही प्रश्न नसतो. पण असं ते म्हणलं की नाना महात्मे बोलली, पण ती म्हणली जेथील तेथे वंद्य झाली. हे त्या त्या जागी ती योग्य आहे. त्याच्यामध्ये त्या वादामध्ये आपल्याला पडायचं नाही. मग काय झालं की हे कसं आहे माहितीये का, हे जेथील तेथे गोड, आणि तो खरा ज्ञानी आहे ना, त्याला अद्वैत ग्रंथाचीच त्याला आवड पाहिजे, ओढ पाहिजे. आणि मग ह्या ज्या पुढच्या 18 ते 24 ओव्या आहेत ना, ह्या आज आपण थोड्या ओव्यांचे ग्रुप भरभर बघू का, त्या महत्वाच्या नाहीत म्हणून नाही, तर त्यांच्यामध्ये ह्या ओव्यांमध्ये एकच विचार सांगितला. काय विचार सांगितलाय की परस्पर विरुद्ध जोड्या सांगून ते सांगतात हे कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला साधकाला मजा येत नाही. मग आणि हे सांगून झाल्यावर म्हणजे आता आपले मतमतांतर, अनेक पंथ आहेत, अनेक संस्था आहेत, अध्यात्माच्या सुद्धा अनेक संस्था आहेत. मग त्याच्यामध्ये एकमेकांमध्ये सामंजस्य का नसतं? काही बऱ्याच याच्यात असतंही, किंवा आता आपण काय बरेच वेळा काय म्हणतो कंपॅरेटिव्ह रिलिजन. मग त्याच्यामध्ये आपण एकता बघतो का विरोध बघतो, किंवा माझ्यापेक्षा ह्या ग्रंथापेक्षा तो ग्रंथ चांगला, ह्या धर्मापेक्षा तो धर्म चांगला, ह्या वादावादीत समर्थांना आपल्याला मुळीच न्यायचं नाही. त्यांना आपल्याला अद्वैत ज्ञानाची महती सांगायची, ती आपण 25व्या ओवीत बघू. मग आता ह्या ओव्यांमध्ये बघा कसं सांगितलं की परीक्षावंता पुढे, परीक्षा म्हणजे रत्न परीक्षा करणार कोणी आहे, त्याच्यासमोर तुम्ही दगड ठेवला, किंवा जो पंडित आहे त्याला जर तुम्ही तमाशाला नेलं तर म्हणतात कुठे आलो मी. आता अनेक त्यांनी जो निस्पृह आहे त्याला सांगितलं तुला हे फळ मिळेल, तर तो म्हणतो अरे मी निस्पृह आहे, मी वैराग्याचा अभ्यास करत आहे, तर मी हे काय करू. जो ज्ञानी आहे त्याच्यापुढे शृंगार शास्त्राचं वर्णन करून काय उपयोग होईल का, किंवा ब्रह्मचर्यापुढे नाचणी, रास क्रीडा निरूपणी, राजहंसा पुढे पाणी ठेविले जैसे. वेदांत शास्त्रांमध्ये राजहंस हा विवेक बद्दल खूप त्याचं उदाहरण घेतलं जातं की तो पाणी आणि दूध वेगळं करतो. तर म्हणले त्याच्यासमोर पाणी ठेवलं तर त्याला काहीच त्याच्यात होणार नाही. किंवा जसं अंतर्निष्ठा पुढे शृंगारी टिपडे, तेने त्याचे कैसे घडे समाधान. तर असं त्यांनी सांगून म्हणले जो राजा आहे त्याला रंकाची आशा, किंवा ज्याला ताक सुद्धा मिळत नाही प्यायला, त्याला अमृत किती चांगलं आहे सांगायचं, किंवा संन्यासी जो आहे त्याने सर्वसंग परित्याग केलाय
त्यालाही अशी उच्चिष्ट चांडाळी किंवा असे अनेक असे व्रत असतात की ज्यांनी दुसऱ्याचं मरण व्हावं किंवा असे काही हेवे दावे ह्या शक्ती त्याच्या संन्यासासमोर मांडून काय मिळेल. किंवा कर्मनिष्ठा जो आहे त्याला वशीकरण किंवा जो पंचाक्षरी म्हणजे पुन्हा अशाच विद्या असतात या की जारण मारण विद्या त्यांच्यापाशी निरूपण म्हणजे अध्यात्म निरूपण करून काही फायदा नाही. तेथे भंगे अंतःकरण सहजची त्याचे. मग त्या अशा कॉम्बिनेशननी काय होतं तर म्हणतं हे नको मला, याच्यात नाही मला मजा आहे, मला नाही. मग खरं काय आहे तसं जे पारमार्थिक जन आहेत त्यांना तयास नसता आत्मज्ञान ग्रंथ वाचिता समाधान होणार नाही. टाइमपास होईल, समाधान नाही होणार, समाधान नाही होणार. मग काय म्हणले ठीक आहे, आता आपल्याला मुद्दा लक्षात आला की आपल्याला आत्मज्ञान पाहिजे आहे आणि आपल्याला खरं समाधान आत्मज्ञानाने होणार आहे. तर आता म्हणतात आता असो हे बोलणे जयास स्वहित करणे तेणे सदा विवरणे अद्वैत ग्रंथी. विवरणे म्हणजे त्यात त्याचा रस घ्यावा. ह्या ग्रंथात हा जो शंकराचार्यांनी श्लोक सांगितलाय त्याचा ह्या संतांनी काय अर्थ सांगितला, मग आणखीन काय काय अर्थ होऊ शकतात, याला म्हणतात विवरण. अद्वैत ग्रंथी म्हणे आत्मज्ञानी एक चित्त तेणे पाहणे अद्वैत एकांत स्थळी निवांत समाधान. बघा एकांत शब्द आधी सुद्धा एकदा समर्थांनी वापरलेला आहे आणि आपण असं म्हटलं होतं की आपण आता पुढे पुढे जसे आपण गंभीर विषय येत जातील तर आधीच्या याच्यामध्ये बघा समर्थांनी 5वा दशक जो मंत्रांचा त्याला आपण असं एक वेगळं नाव दिलं होतं की टेक होम मेसेजेस. म्हणजे असे छोटे छोटे त्यात अनेक असे फॉर्म्युले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी जो शुद्ध ज्ञान निरूपणाचा समास सांगितला 6वा समास आहे तो, त्याच्यामध्ये त्यांनी एकांतावरती फारच सुंदर एक टिप्पणी केलेली आहे. कारण का इथे तर एकांताची प्रस्तावना नाहीये या समासामध्ये, पण समर्थ असं गृहीत धरून चालले की आपल्याला हे 5व्या दशकापासून या 6वा समासात काय सांगितलेलं आहे त्याचा रेफरन्स आपल्या मनात ताजा आहे. तो आपण एक पटकन बघू की तिथे शिष्याला काय म्हणतात. शिष्या एकांती बैसावे स्वरूपी विश्रांती जावे तेणे गुणे दृढावे परमार्थ हा. ज्यांना परमार्थ आपला दृढ व्हायला पाहिजे असेल मी एकांतात बसा. आणि पुढे मग वॉर्निंग देतात. शिष्या मुक्तपणे अनर्गळ करीसी इंद्रिये बाष्कळ तेणे तुझी तळमळ जाणार नाही. एक संत खूप एका संतांना एका सत्संगामध्ये विचारलं म्हणे काय एकांती बसणार, श्रवणापेक्षा एकांत कसं काय चांगला. तर ते काय म्हणले अरे एकांतात बसलास ना की तुझी तुला ओळख होईल. त्याला कळलं नाही. तो म्हणला म्हणजे काय. तर म्हणले तुझ्या मनात काय काय विचार येतात एकांतात बसल्यावर ते एकदा म्हणे लिहून काढ आणि तुला काय 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 विचार येतात सगळे लिहून काढ. त्यातले किती परमार्थ विषय आहेत, किती देवाविषयी आहेत, किती संसाराविषयी आहेत. म्हणजे 5च मिनिटं बस अगणित विचार येतील. मग आता पहा म्हणे असे आपले विचार आपल्याला कधी कळले असते का जर आपण एकांतात बसलो नसतो तर. आणि एकांताची एक सुंदर संज्ञा स्वामी चिन्मयानंदांनी केली आहे. ती पण आपण ह्या समाज बघताना आपण ध्यानात घेतली होती. तर चिन्मयानंद म्हणतात खरे पाहता नीरव शांत वातावरणासारखा दुसरा सच्चा खरा दोस्त आपला कोणी नाही. ते म्हणतात पण लक्षात असू द्या हे नीरव शांत वातावरण म्हणजे मनुष्य वस्तीपासून कुठेतरी दूर सॅन फ्रान्सिस्कोच्या वरती उत्तरेला 5 तास ड्राईव्ह केल्यावरती रेडवूड माउंटन्स मध्ये नाहीये बरं का. फक्त तिथेच आहे असं नाही. ते म्हणले तिथेच आहे असं नाही म्हणजेच म्हणजे तिथे आहे एकांत पण फक्त तिथेच एकांत वासाचं स्थळ नाहीये. मग कुठे आहे तर ते म्हणतात एकांत काही माणसांपासून अमुक इतक्या मैलावरचे ठिकाण अशी मोजमाप करता येण्यासारखी गोष्ट नाहीये. असं करता येणार नाही. मग काय एकांत म्हणजे
म्हणले एकांत ही खरे पाहता मनाचीच एक अवस्था आहे. आहा. आणि जो स्वतःचे मन स्वतः रमवू शकतो तो कधी सुद्धा एकाकी नसतो. एकाकी आणि एकांत मध्ये फरक आहे. तो तो जो स्वतःचे स्वतः मन रमवू शकतो, तर चिन्मयानंद एकांताचं आणि स्वतःचे मन स्वतः रमवण्याबद्दल एक गमतीनं असे टोकायचे. ते म्हणले, इफ यू आर बोर्ड विथ युअर माइंड, व्हाय बॉदर अदर्स? म्हणजे तुम्ही मग तुम्हाला दुसऱ्याला कशाला आणखी बोर करता? तुम्ही एकटे स्वतः बोर झाले तेवढे बास आहे. पण इथं रामदास स्वामींचं किती सुंदर आहे. शिष्या एकांती बैसावे, बघा मंत्र आहे बघा. कधी आपल्याला एकटं वाटलं, आहा, स्वरूपी विश्रांती जावे, तेणे गुणे दृढावे परमार्थ हा. आणि मग वॉर्निंग पण देतात, मी जर मुक्तपणे करीसी इंद्रिये बाष्कळ, तेणे माझी तळमळ जाणार नाही. आणि माझं तर नेमकं उलट आहे बघा. माझी मनातली तळमळ जाण्यासाठी मग मी हे व्हॉट्सअप बघ, कॉम्प्युटरवर युट्यूब बघ, हे बघ ते बघ. मी तळमळ जाण्यासाठी मी इंद्रिय बाष्कळपणे वापरतो. आणि समर्थ म्हणतात त्यांनी तुझी जाणार नाही. बर, आता आणखीन काय म्हणतात की बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैता परता, परमार्थास तत्वता तारूच की. ते म्हणतात बाकीच्या ग्रंथांना कमी नाही लेखत आहे, पण ते म्हणतात परमार्थाला तारणारा हा अद्वैतासारखा दुसरा ग्रंथच होऊ शकत नाही, तो तारेलच. किंवा आता बघा की अशी प्रस्तावना केल्यावर ग्रंथ कसा असावा, हे फारच सुंदर आहे बरं का. की कारण ग्रंथ दुसरे मनोरंजन करणारे ग्रंथ खूप असतात. पण माझे दुर्गुण कमी व्हावे, नष्ट व्हावे आणि देवाची आवड लागावी, हे ज्या ग्रंथात सांगितलेलं आहे ना, खरं रामदास स्वामी फक्त त्यालाच ग्रंथ म्हणतात, बाकीशाला ग्रंथ म्हणतच नाही. आणि एके ठिकाणी तर पुढे सांगणार आहेत ते फार सिलेक्टेड ऍडजेक्टिव्ह वापरले आहेत त्यांना अगदी बाकीच्या. बघा, इतर जे प्रापंचिक हास्य विनोद नवरसिक, हित नव्हे ते पुस्तक परमार्थासी. पुष्कळ विनोद वगैरे पुष्कळ आहे, पण त्याची परमार्थाला मदत नाही. त्याचं एक सुंदर उदाहरण मला डोळ्यासमोर आलं की एक प्रसिद्ध लेखक होते. आता त्यांची पुस्तकं खूप लोकप्रिय आहेत. तर एक साधक एक ते त्यांचा लेख वाचला आणि ते मानस पूजा करायचे. तर त्यांनी गुरूंना सांगितलं की हा मी लेख वाचला आणि म्हणले माझं म्हणे फार मनात उद्वेग झाला, कारण ते प्रसिद्ध लेखक आहे. आणि त्यांनी काय सांगितलं, हे काय म्हणे तुम्ही आरतीमध्ये की देवाला आळवता, या आता मी तुमचे आता ते काकड आरतीमध्ये सुद्धा असतं की नाही, काकडा झाला आता मुख प्रक्षाळा, मग तुमचे तोंड धुवा, पाय धुवा, तुम्हाला मी लोणी साखर खायला देते, असं किती किती सुंदर रामदास स्वामींनीच रचलेले आहे. ते म्हणले असं म्हणायचं कशाला. म्हणजे समजा मग त्या पुस्तक त्या विनोदी लेखामध्ये असं लिहिलंय की म्हणजे समजा तुमच्याकडे घरी कोणी पाहुणे आले, तर तुम्ही असं म्हणता का, ओ पाहुणे आता बसा, आता मी पंखा लावत आहे आणि आता मी तुम्हाला चहा देत आहे, त्याच्याबरोबर ही बिस्किट खा, असं तुम्ही म्हणता का देता? हसले ते. म्हणजे त्यांनी आता मला असं वाटायला लागलं की मी मानस पूजा करतो ते बरोबर आहे का नाही. आणि मग ते इतके मान्यता प्राप्त विनोदी लेखक आहे, ते चुकतील कसं. तर संत म्हणले, त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे, पण कसं आहे की जो प्रत्यक्ष पाहुणासमोर दिसतो ना, तर भावना तुझी मुळातच असते की नाही, आपल्या मनात भावना असते की नाही, तसं प्रत्यक्ष दिसत असतो, व्यवहार होत असतो की नाही. मग त्यावेळेस सांगायची काय गरज आहे. पण मानस पूजेमध्ये मी राम नाम घेत आहे, किंवा मी मानस पूजेमध्ये माझ्या गुरूंना त्यांना आदरातिथ्य करत आहे, तर माझं मन भरकटत असतं का नाही, भरकटत नसतं. ते जे मन भरकटणारं मन आहे त्याला आवरण्यासाठी हा उपाय आहे. म्हणजे जे संतांनी सांगितलं मानस पूजेचे वर्णन इतके ते काही मूर्ख नव्हते. आपण आपल्या मनात त्या भावना येण्यासाठी त्यांनी तसं मानस पूजेत सांगितलं. आणि त्या दृष्टीने बघा, त्यांच्या इतके ते थोर साधक होते, त्यांच्या मनात कसा विकल्प आला.
पण कसे म्हणले, हास्य विनोद नवरसिक, पण ह्या पुस्तकाने नवे हित नव्हे ते पुस्तक परमार्थासी. जेणे परमार्थ वाणे अंगी अनुताप चढे, भक्ती साधन आवडे त्या नाव ग्रंथ. जो ऐकताच गर्वगळे, का ते भ्रांतीच मावळे, ना तरी एकसरी ओळे मन भगवंती. बघा ही कशी प्रक्रिया सांगितली, की मी काय केलं त्याचा अनुताप वाढला, भक्तीचं साधन आवडलं, माझा गर्व गळाला, आणि मग किती सुंदर सांगितलं, मग भगवंतावर मन जडणारच. त्याच्या आत आलेल्या बाधा सगळ्या गेल्या त्या. हा कसा क्रम किती 29, 30, 31 मध्ये हा क्रम किती सुंदर आहे बघा. मग आणखी काय सांगतात, की जेणे होय उपरती अवगुण अवघे पालटती, जेणे चुके अधोगती त्या नाव ग्रंथ. बघा अनेक अनेक थोर थोर आचार्य होऊन गेले. आता शंकराचार्य किती थोर, हा मान्य आहेत की. पण बघा आपण शंकराचार्यांचा ग्रंथ वाचायला ते सुरुवातीलाच सांगतात, हा ग्रंथ मी कोणासाठी रचलाय. तपोविक्षीण पापानां शांतानां वीतरागिणां. तुम्ही तप करून तुमची पापवृत्ती क्षीण केली आहे का? मला वितराग उत्पन्न झालाय का? तुम्ही साधना करून मुमुक्षु झाला आहे का? त्यांच्यासाठी मी हा ग्रंथ लिहिलाय. मुमुक्षूणाम अपेक्षोयम आत्मबोधो विधीयते. पण समर्थ म्हणतात, अरे मी तुला खाली बाळ आहेस, तो तुला मी कुसडून कडेवर घेतो. ते आपल्याकडे येतात, समर्थ आपल्या भूमिकेवर येत आहेत आणि आपल्याला ग्रंथ समजून सांगतात. शंकराचार्य म्हणतात, मी इथे बसलोय, तू ये इकडे मला भेटायला. तू तप करून तुझ्या पापवृत्ती क्षीण कर, मुमुक्षु बन, मग ये. मग तुला पुस्तक नाही समजलं माझा आत्मबोध ग्रंथ, तर तुझं तप पुरेसं झालं नाही असं समज. मी आणखीन काही याच्यापेक्षा खालच्या पातळीवर येऊ शकत नाही. पण आपलं भाग्य असं की समर्थ आपल्या पातळीवर येऊन ते किती आता पुढे आणखी कळेल, की आपल्या आवडीनिवडी त्यांनी इतक्या सुंदर सांगितले आहेत. हे ग्रंथ कुठला नको ऐकायला ते. जेणे धारिष्ट चढे, जेणे परोपकार घडे, पहा जेणे विषय वासना मोडे त्या नाव ग्रंथ. तिथून पासून सुरुवात केली. शंकराचार्य म्हणतात, तपोभी क्षीण पापाना. तुम्ही झाले नाही, मग जा तुम्ही आधी क्षीण पाप करून या, मग या ग्रंथ वाचा. तर जेणे ग्रंथ परत्र साधन, जेणे ग्रंथे होय ज्ञान, जेणे होईजे पावन. बघा आपण त्या ग्रंथ असा जर घेतला, परत्र म्हणजे परमार्थाचं साधन, ज्ञान देणारं साधन, त्यांनी आपण पवित्र बनतो. किती सुंदर शब्द वापरलाय बघा, की म्हणतात ग्रंथ बहुत असती नाना विधाने फळश्रुती, जेथे नुपजे विरक्ती भक्ती तो ग्रंथची नव्हे. फळश्रुती खूप सांगितली, पण तुमच्या अंगी विरक्ती आली का? विरक्ती नाही आली तर समर्थ त्याला ग्रंथ मानायलाच तयार नाही. पुष्कळ प्रवास वर्णन आहे, अमुक आहे तमुक आहे. समर्थ म्हणतात समर्थांच्या लिखित तो ग्रंथ नाहीच. मोक्षे विण फळश्रुती, ते दुराशेची पोथी, ऐकता ऐकता पुढती दुराशाच वाढे. बापरे, इतकं त्यांनी इतकं विरक्ती, या ग्रंथात विरक्ती येणार नाही तो ग्रंथच नव्हे. आणि पुढे तर म्हणले दुराशेची पोथी, म्हणजे ज्याने हे कसं काय हो, कशामुळे असं म्हणतात ते. तर म्हणले श्रवणी लोभ उपजेल जेथे. आपण काही वाचलं तिथे आपल्याला त्यांनी सांगितलं तुम्हाला असं स्वर्गात मिळेल, तुम्हाला असं होईल, तिथे इतक्या अप्सरा असतील, इतकं महाल असेल, अमुक असेल तमुक असेल. मग त्यांनी साहजिकच लोभ उत्पन्न झाला की नाही मनामध्ये. विवेक कैसा असेल तेथे, बैसली दुराशेची भूते तया अधोगती. त्याला ते म्हणतात तुमची प्रगती नाही झाली, उलट आणखीन अधोगतीच झाली. ऐकोनीच फळश्रुती, पुढे तरी पावो म्हणती. म्हणजे फळश्रुतीने काय होतं बघा, हे फळ मिळेल पण पुढे कधीतरी मिळेल, आत्ता नाही. मग त्यांनी काय झालं, तया जन्म अधोगती सहजची झाली. त्याचा अधोगती झाली.
तया जन्म अधोगती सहजची झाली. हे सगळे जे फळश्रुती आहेत, अनेक देवस्थान आहे, अनेक अनेक देवस्थान आहेत, त्याच्यामध्ये ही सगळी फळश्रुतीसाठी प्रसिद्ध आहेत. तुम्ही 4 धाम यात्रा करा, अमुक होईल. तर 2-3 प्रश्न आले, चर्चा झाली की म्हणले हे अधोगती कसं काय म्हणता तुम्ही, किंवा हे फळश्रुतीत वाईट काय आहे, किंवा अमुक देवस्थान जागृत आहे. मग तिथे जाऊन आम्हाला जर अमुक पाहिजे असेल तर तिथे आम्ही कोणी आम्हाला तिथे भेटल्यावर आम्हाला त्यांनी सांगितलं तर त्यात चुकीचं काय आहे. मग तिथे गेल्यावर असं आहे बघा, आपण रामदास स्वामी जे सांगतात तसंच गोंदवलेकर महाराज पण सांगतात. आपलं दृष्टी बघून लोक आपल्याशी व्यवसाय करत असतात. म्हणजे तुम्ही ते मागायला जाता का? ते तर म्हणायचे लाकडाच्या दुकानात जाऊन कापड काय भाव आहे विचारलं तर शहाणा कोण. तुम्ही देवाकडे जाऊन तुम्ही वैराग्य मागितलं पाहिजे. त्याच्याऐवजी तुम्ही दुसरं काही मागायला गेले तर लोक त्याचा फायदा घेणारे पुष्कळ लोक आहेत. मग ते देवस्थान वाईट नाही आहे, पण तुमची जी गर्दी होते, काय होतं, मग तिथे कसे कसे अनुभव येतात. तर मग हे पुढं आचार पाळावा का नाही, अमुक देवस्थान जागृत आहे तिथं जावं का नाही, मग तिथे काय घडेल त्याच्यावर अद्वैत वेदांत श्रेष्ठ कसा, असे पुष्कळ प्रश्न आहेत, चर्चा झाली. तर मला एक आपल्या वर्गाला एक येतात रामदास जाधव, तर त्यांना मी विचारलं की तुम्ही तुमचा अनुभव, त्यांनी खूप वर्षापूर्वी एक शेअर केला होता की त्यांनी अद्वैत ग्रंथच कसा श्रेष्ठ आहे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलंय बघा. त्यांच्या स्वतःच्या मी तर त्याला तपच म्हणतो. त्या तपानी आणि गुरुच्या अद्वैत वेदांत शास्त्राचे प्रकांड पंडित गुरु सद्गुरूंनी त्यांचं समाधान कसं झालं ते आता आपण रामदास जाधवांकडून जायचं. चला, मी चुकून खरं बोलून गेलो. नमस्कार नमस्कार. अरविंदजी मनपूर्वक आभार. तर माझा प्रसंग मी थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो मी. तर आम्ही म्हणजे इंडियाला गेल्यानंतर माझे आई वडील, प्रतिमाचे आई वडील, असं आम्ही घेऊन कुठेतरी असं फिरायचो प्रत्येक म्हणजे देवस्थाने वगैरे. तर असं करता करता एकदा आम्ही शिर्डीला गेलो होतो. शिर्डीचं आम्ही देवाचं दर्शन वगैरे घेतलं, सगळं काही झालं आणि बाहेर निघताना आम्हाला एक भिक्षुक दिसले आणि ते भिक्षुक म्हटले की मला पैसे द्या. तर माझ्या डोक्यामध्ये थोडे वेगळेच विचार आले, कारण आमचे आजोबा त्यावेळेला कुणी भीक मागायला आलं तर शेतावर असं ते सांगा एवढं काम करून दिलं तर मी तू एवढे मागतो त्याच्या डबल पैसे देणार, तू एवढं काम करून दे माझं. तर माझ्या डोक्यामध्ये तेच विचार घोळत होते. मग मी त्या भिक्षुकाला म्हटलं की अरे बाबा तू काम का करत नाहीये, किंवा काही काम केलं तर मी देईन पैसे, पण तसे नाही. तर भयंकर राग आला त्यांना. तर ते म्हटले की तुला कळत नाही तू कोणाशी बोलतोय, मी साईबाबांचा भक्त, मी तुला मागतोय जे साईबाबा स्वतः मागायचे तसं मी मागतोय आणि तुम्हाला काही देत नाहीये. पण मी म्हणजे आपण तरुण असतो, मी म्हटलं नाही मी काही देणार नाही तुला. आणि ते खूप रागावले. मग ते म्हणे की मी तुला असा शाप देतो की तुम्हाला आयुष्यभर तुला आठवेल माझे विचार म्हणे. तुला नक्की माझी आठवण येईल, तुझ्या आयुष्यात खूप वाईट प्रसंग घडणार आहे. तर ते झालं. मग पुढे काय झालं की आम्ही 4-5 वर्षानंतर आम्हाला जुळी मुलं झाली आणि दुर्दैवाने मुलगा काही वाचू शकला नाही, कारण त्याला होता छातीचा आजार होता, छाती वाढत नव्हती आणि 1 वर्षानंतर नाही, त्याच्यापेक्षा जास्त नाही पुढे जाऊ शकला तो. तर मी तसा खूप डिप्रेशन मध्ये गेलो. मग नंतर असं झालं की मग डोक्यामध्ये माझे तेच विचार यायला लागले की आपण शिर्डीला गेल्यावर त्या भिक्षुकाला आपण चांगलं वागणूक दिली नाही आणि त्याने आपल्याला काहीतरी शाप दिलेला असतो म्हणून हा प्रसंग घडला. तर माझ्या डोक्यात कंटिन्युअस तेच विचार म्हणजे. आणि त्याच काळामध्ये पुण्याचे स्वामी विद्यानंद कोलंबसला आले होते. पण मी प्रचंड असा नास्तिक होतो. म्हणजे माझं ते वागणूक सुद्धा शिर्डीच्या तिथे त्यांचं कारण ते एक होतं की प्रचंड नास्तिक माणूस होतो म्हणजे त्यावेळेस. मग तर ते स्वामीजी कोलंबसला आले. तर माझा मित्र जयदीप पोद्दार तो म्हणे अरे ये म्हणे स्वामीजी येत आहेत. माझा क्लोज मित्र. अरे म्हटलं नाही मला ते अशा गोष्टी काही जमत नाही म्हटलं. पण नाही म्हणे येच अरे. मग प्रतिमा मला म्हणे की नाही अरे मग तू कमीत कमी आई वडिलांना तरी घेऊन जा, त्यांना तू बाहेर थांब किंवा तू घरी निघून ये.
मी म्हटलं चालो, मी गेलो, बसलो. मग आई वडिलांना घेऊन गेलो, प्रवचनाला बसलो, मी पुढेच बसलो अगदी. आणि स्वामींचं प्रवचन ऐकून मला इतकं बरं वाटलं आणि इतकं मनावर परिणाम झाला. मी पहिलं उठलो आणि स्वामींचा म्हणजे संपल्या मी पहिला होतो की जाऊन त्यांच्या पाया पडलो. आणि पूर्ण असं शरण मला इतकं म्हणजे ते हे जाणवलं की ही इज द राइट मॅन, की हे कुणीतरी एवढा प्रेमळ आणि करुणामय व्यक्ती मी आयुष्यात कधी बघितली नाही. आणि मग नंतर मग त्यांना मी घरी पण बोलावलं आणि त्यांना मी सांगितलं, असा-असा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये घडला आणि शिर्डीला मला असा-असा शाप दिला, असं मी ऐकलं आणि आता ते मला सांगतायत, की असं मला सारखे विचार येतायत, की त्याच्यामुळे झालं, नाही तर कदाचित हे असं काही घडलं नसतं माझ्या बाबतीमध्ये. मग त्यांनी मला जवळ घेतलं, म्हणे बैस म्हणे. तर मग आणि स्वामीजी म्हणजे अगदी म्हणजे ही इज अरविंदजींना माहिती आहे. हे अगदी म्हणजे सेल्फ रिअलाइज पर्सन या. तर जवळ घेतलं त्यांनी, मग अगदी मायेने मला हात फिरवला. म्हणे, "अरे तसं काही नसतं," म्हणे. "तू एक काम कर," म्हणे. म्हणे, "मला माहिती आहे," म्हणे, "असं काही." आणि ते थोडासा शांतपणे असा विचार करत बसले थोडा वेळ असं आणि म्हणे, "अरे नाही, तसं काही तुझ्या बाबतीत तसं काही झालेलं नाहीये आणि तू एक काम कर, मी तुला एक जप देतो, तू 21 दिवस कर आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी मला तू पुण्याला फोन कर आणि मग आपण बोलूयात." आणि मी तो जपही केला. सगळं माझं ते सगळे मनातले विचार गेले. मन पूर्ण माझं क्लिअर झालं. मी त्या डिप्रेशनमधनं बाहेर आलो आणि मग मी स्वामींना सांगितलं, की मला अनुग्रह पाहिजे. तर मग अँड देन रेस्ट इज द स्टोरी म्हणजे हिस्ट्री. तर मग मी आता मागे वळून बघितल्यावर मला असं जाणवतं, की त्या सद्गुरूंनी म्हणजे माझ्यासाठी त्यांची काय शक्ती असेल किंवा त्यांची काय हे असेल, त्यांनी सगळं माझ्यासाठी वापरून आणि मला त्याच्यातनं बाहेर काढलं. म्हणजे 21 दिवसामधनं मी पूर्ण बाहेर आलो आणि माझ्या मनातले सगळे विचार किंवा हे ते सगळं क्लिअर झालं. मी अगदी व्यवस्थित झालो आणि मग नंतर मी त्यांचा अनुग्रह घेतला आणि तेव्हापासून मग आतापर्यंत साधना चालू आहे. तर अरविंदजी अजून काही वेगळंच काही सांगायचं का? तर हं. हे स्वामी आहेत ना, ते पूर्ण अद्वैत वेदांत हो. ते सांगतात. त्यांचं भक्तीवर भक्ती सुद्धा सांगतात. आपण आपली जशी मनाची तयारी आहे तसं बघून सांगतात. तर मला हे रामदास असं म्हणायचं होतं, की या ज्या शक्ती आहेत, त्या सद्गुरू शिष्याच्या साधनाचा बळकट व्हावी ह्यासाठी वापरतात. बरोबर. त्याचा ते व्यापार नाही करत. आणि आपल्याला ते त्यांचा सगळे प्रयत्न आपल्याला आपली साधना स्वयंपूर्ण अगदी बरोबर. स्वावलंबी करण्यासाठी असते. अगदी सद्गुरू बरोबर. सद्गुरूंना त्यांना त्यांच्यावर अवलंबून ठेवायचं नसतं, की त्यांना आपल्याला स्वयंपूर्ण बनवायचं असतं. आनंदाच्या बाबतीत, सगळ्याच बाबतीत. तर हे जे आपल्या कळत नकळत परिणाम होतो. कारण का आपला जो जिथे ममता असते, प्रेम असतं, संसाराला धक्का गेला की आपल्यालाही धक्का बसतो. मग त्याचं उत्तर कळत नाही. आपला स्वभाव कसा आहे माणसाचा, कार्यकारण भाव शोधत असतो आपण. हे कशामुळे झालं, अमक्यामुळे झालं, तमक्यामुळे झालं. आणि जर धक्का बसला आणि जर आपली पुरेशी तयारी नसेल, रामकृष्ण परमहंस उदाहरण द्यायचे. एखाद्या छोट्याशा डबक्यामध्ये जर हत्ती शिरला, तर ते सगळं पाणी गढूळ होतं, उलथापालथ होते. पण मोठ्या सरोवरात शिरलं तर काही होत नाही. तसं आपली साधना जर अथांग असेल, मन, खोली, तर आपल्याला कशाचा त्रास होत नाही. तर हे जे रामदास स्वामींनी सांगितलंय, की आपण कुठे आता कुठल्या देवस्थानाला टीका करायची नाहीये. पण तिथे सांगते ह्या देवस्थानाला गेला तर अमुक होतं, ह्या देवस्थानाला गेला तर तमुक होतं. तर रामदास स्वामी म्हणतायत ही आपली पुढच्या जन्माची तयारी आहे. दुसरं काय आहे? आपण वैराग्य नाही मागितलं, या जगातलंच दुसरं काही मागितलं, तर ते दृष्ट्यातलंच झालं. त्याला दृष्ट्यातले नियम आहेत. आणि ह्यातनं बाहेर काढायसाठी अद्वैत वेदांतासारखा गुरु मिळणं यासारखं भाग्य नाही. रामदास म्हणत आहेत, तर रामदासांमुळे मला त्या स्वामींचा भेट झाली. त्यांच्या आश्रमात मी गेलो. मला सांगू का, मला ते शब्दात सांगता येत नाही. असं वाटलं की मी एखाद्या प्रचंड शांत, जसं का आपण एअरपोर्टला एकदम आतमध्ये शिरल्यावर एअर कंडिशन असेल, बाहेरचा गोंगाट सगळं एकदम बंद होतो बघ. हा, की आपल्या टीव्हीचा आवाज कधी कधी म्यूट होतो, ते आवाज येत नाही, नुसतंच काहीतरी दिसतं. तर त्या आश्रमात पाऊल ठेवल्यावर इतकी शांतता होती तिथे, ते शब्दात व्यक्त नाही होत.
सांगतायत की काय होतं तिथे. असं घनदाट सगळीकडे भरलेलं होतं. वा, इतकं इतकं सुरेख ते ठिकाण होतं. आणि तसं बघायला गेलं तर काय साधंच होतं. एक काय हॉस्टेल सारखं होतं. देवालय होतं. त्यांचं बसायचं राहायची जागा होती. तसं काय बाकी तसं सृष्टी सौंदर्य विशेष असं काही नव्हतं. पण त्याची जी साधना होती तिथे, त्याची शांतता आणि मुख्य म्हणजे ज्ञान. तर मला या ऐकीव गोष्टी नाहीये, अद्वैत ज्ञानाने तरलेले अनेक जण आपल्या त्याची साक्ष सांगणारे म्हणून मी रामदासना विचारलं आणि त्यांनी सांगितलं. तर ह्याच अनालिसिस करणारी पुढची स्लाइड आहे, ती आपण बघू की ह्याला अधोगती का म्हटलं. तर आपण बघा पुढचा जो हा मंत्रांत 5वा दशक बघितला की नाही, त्याच्यात गुरुनिश्चय जो पहिलाच, जसा रामदास स्वामींचा गुरुनिश्चय झाला बघा गुरुना भेटता क्षणी. तर तिथे काय आपण बघितलं होतं की गुरु आणि भगवंत यांची भक्ती ही तात्पुरत्या लाभासाठी नसावी. मग काय रामदास स्वामी कसं म्हणतात, उपोषणे निष्ठानेम परमसायासी केले कर्म. आता बघा कुठल्याही देवस्थानाला जायला कमी कष्ट पडतात का? किती कष्ट पडतात हो. पण फळ पावती, पण वर्म चुकले प्राण, ते फळ निघून जात. यज्ञाधिक कर्म केली हृदयी फळाशा कल्पिली, आपुले इच्छेने घेतली सूती जन्माची. पुन्हा आपल्याच इच्छेने आपण पुन्हा, हे असं कसं काय बरं झालं. फळ पावती पण वर्म चुकले प्राण. त्यावेळेस कसं म्हणले, वर्म चुकले प्राण. मग हे याचं आपण अनालिसिस आपण कसं केलं होतं या स्टेटमेंटचं, की बघा की ह्या दृश्य प्रपंचातील काही मागणे हे म्हणजे दुसरा संसार मागणे आहे. सर्व दृश्य प्रपंचाला नियम आहे, म्हणजे आपण फळ म्हणून मिळेल तेही मिळेलच. त्याला पण नियम लागू आहे, कारण ती दृश्य प्रपंचातलीच वस्तू असेल. मग काय एका ठिकाणाच्या मर्यादा दुसरीकडे नसतात, पण दुसरीकडे त्या दुसऱ्या मर्यादा असतात. आता रामदासना भाजीची आवड आहे. त्यांच्या आई सांगत होत्या, सांगू का, त्या म्हणल्या अमेरिकेमध्ये बकऱ्या झाडं खात नाहीत पण हरण खातात. आता आता फरक काय झाला, एका ठिकाणच्या मर्यादा दुसरीकडे फरक असतो, पण त्याचं नुकसान होतं. त्यांना खूप भाजीची आवड आहे लावायची, तर नुकसान दोन्हीकडे सारखंच आहे. तर तिथे नवीन मर्यादा असतात. मग हे अविद्या काम कर्म ही जी परंपरा आहे ना, ही मोडल्याशिवाय आपल्याला समाधान मिळणार नाही. याच्यावर रामदास स्वामी भर देणार आहेत. मग ते पुढे म्हणतात, नाना फळे पक्षी खाती. आता बघा तुम्ही म्हणाल पण आम्ही पण माणसंच आहोत हो, आम्हाला कोणाला आम्ही कसं प्रगती करू. पण बघा रामदास स्वामी या पक्ष्याच्या उदाहरणावरून आपल्याला वर उठवत आहे. नाना फळे पक्षी खाती तेणे चितया होय तृप्ती. खरंय, पण चकोर पक्षी, आपण 2 आठवड्यापूर्वी चातक पक्षाचं उदाहरण बघितलं होतं की तो फक्त पावसाचं पाणी पितो. तिथे म्हणतात, परित्या चकोराचे चित्ती अमृत वसे. मग माझ्या चित्तामध्ये तेच पाहिजे का? वैराग्य पाहिजे म्हणून मी करणार का सगळी उपासना? मग मी चातक पक्षासारखा झालो. तसं म्हणले या पक्षासारखं, तैसे संसारी मनुष्य पाहे संसाराची वास, परिजे भगवंताचे अंश ते भगवंत इच्छिती. ज्ञानियास पाहिजे ज्ञान, भजकास पाहिजे भजन, साधकास पाहिजे साधन, इच्छे सारिखे. आता या माझ्या इच्छेसारखं साधन पण मला इच्छेसारखं पाहिजे. मग या ज्या पुढच्या उभ्यांमध्ये आहे तिथे आपण परमार्थ सुद्धा, तिथे सुद्धा आपण आपल्या आवडीनुसारच सगळं बघायला जातो. तर परमार्थ सुद्धा आपण म्हणतो की मला जेवढं आवडेल ते तेवढंच मी करणार, आणखी नाही. मग तिथे पण तसंच केलं तर त्याची उदाहरण त्यांनी इतकी दिली आहेत. आता बघा
परमार्थास परमार्थ पाहिजे, पण जो स्वार्थी मनुष्य आहे त्याला स्वार्थ पाहिजे. आता बघा इतक्या संस्था आहेत, ते म्हणतात तुम्ही आमचे मेंबर व्हा, ते त्यांना सांगायला लागतं तुम्हाला हे मासिक मोफत मिळेल, तुम्हाला तुमचं नाव आम्ही इकडे लावू, काय काय असतं, खोलीला नाव देऊ, दरवाजाला नाव देऊ, काहीतरी त्यांना काय असतं, कृपणा असं पाहिजे अर्थ मनापासुनी. आता बघा हे जी पुढची उदाहरण दिलेत ना, जो योगी आहे ज्यांना योग वगैरे आवडतं ते म्हणतात आमच्या आश्रमात योगासनं शिकवतात का, मी येतो तिकडे. आमच्या आश्रमामध्ये अन्नपदार्थ चांगले मिळतात का. असं तुम्हाला गमतीचं उदाहरण सांगतो. हे लंडनला म्हणे ते बॅप्स मंदिर, ते खूप मोठं मंदिर तिथे आहे. तर ते काय एक जण सांगत होते की लंडन बघायला ट्रिप बरोबर गेले, त्या मंदिरात जाणार म्हणून त्या आईंना खूप उत्साह होता. त्या म्हणले ते मंदिरामध्ये ट्रिप थोडं 20 मिनिटात आटोपली, पण बाहेर जे विकायला मिठाई जी विकायला होती तिथे म्हणले 1.5 तास गेला त्यांचा. भोग्या असं पाहिजे भोग, रोग्या असं पाहिजे रोग हरती मात्र. जर रोगी आहे तर म्हणतात तुमच्या स्वामींना औषध वगैरे काही येतं का, त्यांना काही माझा रोग बरा करतील का. मग तो कवी आहे त्याला कविता आवडते, जो तर्क आहे त्याला घटपट सगळं ते वादावादी आवडते, जो भाविक आहे त्याला म्हणतो नाही नाही मला हे फक्त संवादच गोड वाटतो. मग पुष्कळ पुष्कळ दिलंय. पंडित आहे तो म्हणतो मला फक्त ज्ञान पाहिजे. कलावंतास आवडती नाना कला. मग तिथे ते तुम्ही तिथे नाच शिकवतात का तुमच्या आश्रमामध्ये, मग तिथे आम्ही येतो. मग जो हरिदास आहे त्याला कीर्तन आवडतं. अशी त्यांनी पुष्कळ उदाहरणं दिली की प्रेमळास पाहिजे करुणा, दक्षता पाहिजे विचक्षणा, चातुर्य पाहे शहाणा, आदरेसी. भक्त आहे तो मूर्तीकडेच बघतो. या आश्रमामध्ये 60 फुटी मूर्ती आहे. नाही नाही, आमचे गणपती आमच्या आश्रमातली एशियातली सगळ्यात उंच गणपती आहे. हो, पण त्याच्यात मला वैराग्य किती मिळणार. जो संगीत आहे तो ताल ज्ञान पाहतो, राग ज्ञानी तानमान मूर्छना पाहे, योगाभ्यासी पिंड ज्ञान, तत्वज्ञानी तत्वज्ञान, नाडी ज्ञानी मात्रा ज्ञान पाहत. बघा किती अनालिसिस समर्थांनी किती किती केलंय की कामिक पाहे कोकशास्त्र, चेटकी पाहे चेटकी मंत्र, यंत्री पाहे नाना यंत्र आदरेसी. तुम्हाला मी खोटं सांगत नाही, एक साधक भेटले होते, मला ऐकून खरं वाटेल का. ते काय म्हणले, हे यांच्या त्यांना भेटायला कोणतरी आले, ते त्यांची अडचण काय होती, त्यांच्या घरी त्यांचे सासू सासरे त्यांच्या घरी राहत होते आणि ते त्या मुलीला नको होते. आणि त्यांनी काय केलं, तिला एक काहीतरी कागदावर मंत्र लिहून त्याचे 3-4 सांगितले, त्याच्या कॉपीज काढ आणि तुझ्या घरात सगळीकडे ठेव, 4-5 ठिकाणी तुझे सासू सासरे जातील. हे ऐकायला मला गंमतच वाटली, असं काही असू शकतं. आणि ह्याला सुद्धा परमार्थ म्हणतात, देव म्हणतात, हे म्हणजे विचित्रच आहे काही. आता टवाळा असा आवडे विनोद, उन्मत्ता असं नाना छंद, तामसा असा प्रमाद गोड वाटे. मग स्वामींचं प्रवचन झालं, समजा कोणी नाही गेले, मिस झालं गेल्या रविवारचं, म्हणतात अरे मग विनोद काय सांगितले स्वामींनी सांग मला. आता विनोद सांगायसाठी थोडी निरूपण असतं का, पण ते म्हणतात विनोद ते काय, त्यांनी काय विनोद काय सांगितले सांग. मग ते स्वामींचं लेक्चर खूप बोरिंग असतं का, काही जोक नाही सांगत हो. मग रामदास स्वामींनी स्पष्ट सांगितलंय, टवाळासा आवडे विनोद, मूर्ख होय नादरूपदी, निंदक पाहे उणी संधी. तर वाटच बघत असतो अमुक कुठे काय चुकलं पाहिजे. पापी आहे पाप बुद्धी लावून, एका पाहिजे रसाळ, एका पाहिजे पालाळ, एका पाहिजे केवळ साबडी भक्ती. जो शूर आहे त्याला शूर गाथा आवडतात. असं सगळं आपल्या इच्छेप्रमाणेच असतं. मुक्त पाहे मुक्त लीला, सर्वज्ञ पाहे सर्वज्ञ कळा, ज्योतिष भविष्य पिंगळा वर्णू जाणे. तुमच्या स्वामींना भविष्य कळतं का, भविष्य त्यांना सांगतात का ते. मग ते रामदास स्वामी म्हणतात ठीक आहे, आता ऐसे सांगा वेते किती, आवडी सारिखे ऐकते. तिथे पण आपण आपल्याला आवड जे तिथेच सांग, नाना पुस्तके वाचिती सर्व काळ. मग म्हणले आता शेवटी सांगतात की परमार्थ ज्ञानाशिवाय हे सगळं व्यर्थ आहे. कसं व्यर्थ आहे,
त्यामुळे हे परत्र साधना वीण म्हणो नये ते श्रवण, त्याला ते श्रवण सुद्धा मानायला तयार नाहीत. जेथे नाही आत्मज्ञान तया नाव कर्मणूक. कर्मणूक चांगली होते बाकी त्याला काही व्हॅल्यू नाही. आणि हे किती त्याला ही डबल सप म्हणतात, किती हे किती खरं आहे. म्हणजे गोडी विण गोडपण, नाके विण सुलक्षण, ज्ञाने विण निरूपण बोलोची नाही. तुमचं वेळ चांगला जाईल, गाणं चांगलं असेल, तिथे जेवण चांगले मिळत असेल, योगाभ्यास शिकवत असतील, सगळं ठीक आहे. पण जेथे ज्ञान नाही त्याने तुमचं समाधान होणार नाही. ती फक्त कर्मणूक आहे, केवळ कर्मणूक, बाकी त्याला काही नाही. मग हे कुठल्या अर्थाने म्हणले स्वामीजी? कारण मग टाइमपास करायच्यासाठी खूप पदार्थ आहेत, खूप गोष्टी आहेत. मग त्यांनी काय होतं, आपली आणखीन आणखीन वासना त्या दृष्टीने वाढत जाते. मग यांनी हे समजा 5 विनोद सांगत असतील अमुक स्वामी, ते दुसरे कोणी 10 सांगत असतील तर मग मी त्यांना श्रेष्ठ मानणार, किंवा कोणी सांगतच नसतील त्यांना मी कनिष्ठ मानणार. कर्मणूक झाली माझी स्वतःचीच कर्मणूक, फसवणूक आहे, कर्मणूक सुद्धा नाही. आता असो हे बहुत ऐकावा परमार्थ ग्रंथ, परमार्थ ग्रंथे विण व्यर्थ गथा गोवी. जिथे नित्यानित्य विचार, जेथे बोलिला सारा सार, तोच ग्रंथ पहिलं पार पाववी विवेके. आता बघा, पहिलं पार पावेल पण तो विवेक केला, विवेक आपल्या अंगी आपल्याला विवेक करता आला की मग काय सगळे प्रश्न आपल्याला सुटणारच आहे. अशा तऱ्हेने दासबोध समाज संपतो. पण आपण एक थोडक्यात आपण याचा सारांश बघू, आहे आपल्याला वेळ अजून. तर बघा, आपण गेल्या वेळी स्लाइड बघितली होती आणि त्याच्यामध्ये आपण अज्ञानी लोकांमध्ये 2 भाग केले होते. तर त्याच्यावर एक प्रश्न आहे की काही अनुभवातून शिकणारे आहेत, मग काय ते संतच झाले, पण काही अनुभव येऊन न शिकणारे आहेत, म्हणजे ज्ञानी आहेत त्यांच्याबद्दल काही प्रश्नच नाही. मग अनुभव येऊन न शिकणारे आहेत, मग ठीक आहे, पण सत्पुरुषावर विश्वास आहे का? मग तरी तुम्ही पहिलं तेरी पावा. पण सत्पुरुषांबद्दल संशय वाटतो. मग ते ठीक आहे, संशय वाटतो, पण मी संशय घालवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार का? पण ते म्हणले प्रयत्न आम्हाला काही करायला सांगू नका हो, ते दुसरं तुम्ही करा. संशय निराकरण करण्यास माझी बुद्धी समर्थ नाहीये. आणि पण काय एक थोडी समस्या आहे, संशय पण आहे आणि विश्वास पण आहे थोडासा. मग आम्ही काय करायचं? तर त्यावेळेस आपण असं म्हणलं होतं की शरणागत अशांना, आपल्यासारख्यांना थोडा विश्वास आहे पण संशय पण आहे, तर आपल्याला आज्ञा पालन आपल्याला केलं पाहिजे त्यांना नियमाने. तर म्हणले, प्रश्न विचारला की आज्ञा पालनाने काय होतं? बरोबर आहे प्रश्न आला पुन्हा आज्ञा पालनाने काय होतं? तर बघा, आज्ञा पालनाने काय होतं बघ, असं आहे, मानवी जीवनाला आपल्या प्रत्येकाला 2 अंग आहे. आपल्या मनामध्ये असं म्हणत चांगले विचार असतात, वाईट विचार असतात. एक आहे ते पशुपणा सांगे. पशु म्हणजे असं वाईट अर्थाने नाही बरं, दृश्य ती येते पशु. जर फक्त जे काही दिसत आहे त्याच्यावरच विश्वास ठेवतो तो पशु. दुसरं आहे ते देवपणाचं, संतपणाचं अंग आहे. मला इथून इकडे जायचंय, हो की नाही? माझं जे पशुपणाचं अंग आहे ते कसं व्यक्त होतं? ते माझ्या संत म्हणतात ते माझा पगडा माझ्या याच्यावर अज्ञानाचा आहे. मग अज्ञान कसं प्रगट होतं? तर अज्ञान जरी असलं तरी ते प्रगट होताना ते आशा, आकांक्षा, हौस, हे झालं की बरं होईल, ते झालं की बरं होईल, असा अगदी हव्यास लागतो. पण हे कसं आहे, त्याच्या सगळ्याच्या मुळाशी मला सुख होईल, म्हणजे माझ्या देहाला. माझा देह नाहीच बरं, मी म्हणजेच देह असंच आहे. कोणी माझा देह म्हणतच नाही, म्हणजे मीच. माझी गाडी म्हणतो पण देह म्हणजे मीच म्हणतो. ह्याला भोवती सगळं केंद्रित आहे. याला संत म्हणतात द्रव्यदारामध्ये बुद्धी आसक्त आहे आपली. मी कशी, मग याच्यावर उपाय काय करायचा? तर म्हणले की बुद्धी तर नाहीच माझी चालत ना, मग काय, समजा रोग, दारिद्र्य, अपघात किंवा स्वजनांचा मृत्यू, अशा प्रसंगी आपलं अंतरंग गदगद हलतं, त्याला उत्तर मिळत नाही.
त्याचं कारण आपल्याला कळत नाहीये, कशाने झालं. आणि अशा प्रसंगी तर माझी संतांची गाठ पडली माझी, की तर तेव्हा ती माझ्यातला देव पण जागा व्हायला सुरुवात झाली. मग मी म्हणतो नाही नाही, मी माझ्यातलं ते पशुत्व सोडणार आणि मग मी मुमुक्षुत्व आता माझं झालं. म्हणजे काय झालं, तर माझ्या पूर्व जीवनात झालेला मी टाइमपास केला, त्याच्याबद्दल वाईट वाटतं आणि आत्मज्ञानाबद्दल तळमळ वाटते. असं वाटतं हे संत, त्यांच्याकडे तर माझ्यापेक्षा जास्ती पैसे आहेत, त्यांची सुद्धा मुलं गेलेली आहेत, त्यांनाही अपघात झालेले आहेत, संसारी दृष्ट्या ते, पण ते इतक्या आनंदात कसे आहे. मग ह्याच्याकडे ह्याच्यात ठीक आहे, अनुतापाने आयुष्यात आमूलाग्र बदल होणं म्हणजे माझा पुनर्जन्म होण्यासारखा आहे. म्हणजेच माझ्या जीवनात जो अंमल आहे माझ्या जीवनामध्ये, तो हे मला दुसरं देवाकडे अज्ञानाचा अंमल कमी होऊन ज्ञानाचा अंमल भासणं, हे आज्ञापालनाने होत. हा जो प्रवास आहे तो आज्ञापालनाने होतो. नाही तर गुरूंना काय, त्यांना आज्ञापालन करावं, त्यांचं महत्व नसतं वाढवायचं. आपल्यामधलं देव पण जागृत करण्यासाठी ते केलेलं आहे. बर, मग आता शेवटची ओळी बघ, की इथं रामदास स्वामी कसं म्हणले, की म्हणून साधन आणि सद्गुरु, सत्शिक्षा आणि सत्शास्त्र विचारू. आता बघा इथं काय काय सांगितलं. ही आता ओबी मध्ये किती लोडेड ओबी आहे बघा. ही परमार्थ साधना, आपण कसं म्हटलं, ही प्रवास आहे, पशुकडून देवाकडे जायचा. तर परमार्थ साधना ही एक जीवन पद्धती आहे. आता मी जागा झालो, मला दोन ऑप्शन आहेत. एक आहे अंतरंग साधना आणि एक बहिरंग साधना. बहिरंग साधनेमध्ये मी सत्संगात जाईन, सत्कर्म म्हणजे काय म्हणतात तसं सेवा करेन, किंवा अंतरंग म्हणजे मी माझी उपासना करेन, साधना करेन, जे सुद्धा माझ्या वासना शुद्ध करेन. मग त्यासाठी म्हणले सदुपासना, सत्कर्म, सत्क्रिया आणि स्वधर्म, सत्संग आणि नित्य नेम निरंतर. आणि पुढच्या जोबीत म्हणले ऐसे हे अवघेची मिळे, तरीच विमल ज्ञान निवळे, नाही तरी पाषांड संचरे बळे समुदाय. ही शिष्य लक्षणातल्या ओव्या आहेत या. मग आता काय मिळे शिष्याला, ते सांगतात तुला मिळे, अवघेची मिळे. काय मिळे, कारण वरच्या ओवीमध्ये क्रियापद नाहीये, ते खालच्या ओवीत आहे. काय मिळे तर सांगितलं, हे केल्याने तुला विमल ज्ञान मिळे. हे केल्याने विमल ज्ञान मिळेल. की कसं मिळेल तर सत्कर्म, स्वधर्म आणि सत्संग. हे बघा आता मी कलर कोड केलंय, हे या बहिरंग साधना आहेत. ह्या जर मी केल्या, तसंच अंतरंग साधना केल्या, नित्यनेम म्हणजे आज्ञापालन, नित्यनेम केला म्हणजे अंतरंग साधना आणि बहिरंग साधना दोन्ही केलं की मग मला विमल ज्ञान माझ्या अंतरी येईल. हे नाही केलं तर काय होईल, त्यांनी प्रश्न विचारला, आज्ञापालन नाही केलं तर काय होईल. नाही तरी पाषांड संचरे बळे समुदायी, मग मी जसा आहे तसाच राहीन. आणि इथं पुढे रामदास स्वामी कसं म्हणले, येथे शब्द नाही शिष्यासी, हे अवघे सद्गुरु पासी, सद्गुरु पालटी अवगुणासी, नाना यत्ने करुणी. म्हणजे तो आपल्याला आज्ञा करतो की हे कर, हे कर. आणि बघा आपण आणखीन एक नवविधा भक्तीमध्ये बघा, गुरुनी आपल्यापाशी जबाबदारी घेतली आहे. आणि एक आपण पाहिलं होतं की गुरुंनी जबाबदारी स्वीकारली आहे, पण माझी त्यांनी आज्ञा पालन करायची माझी क्षमता आहे का. त्या संबंधी इतका एक सुंदर विचार त्यांनी सांगितला की याच समासात पुढे म्हणले, या वंदन भक्तीचा समासामध्ये आहे, पुढच्या समासामध्ये, साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली, जेथील तेथे. बघा आपण नुसतं त्यांना सद्गुरूंना नमस्कार केला तर आपली चिंता साधूच लागली. आता रामदास कसं म्हणले की त्यांनी सांगितलं की तू ही उपासना कर आणि मला फोन कर 1 महिन्यानी,
त्याची चिंता साधूस लागली, साधक भावे नमस्कार घाली. त्याची चिंता साधूस लागली, जेथील तेथे नेऊन घाली सुगम पंथी. इतकं श्रवणाचं महत्व आहे. तर हे इतकं सांगण्याचा उद्देश का, की आता ह्याच्या पुढचा जो समास आहे तो देहांत निरूपणाचा आहे. देहांत निरूपण व्हायला पाहिजे ना, नुसतं श्रवण करून का होत ते. तो आपण पुढचा समास आता पुढच्या वेळी बघू. पण हे अगदी सुंदर, बिल्डअप इतका सुंदर केलाय रामदास स्वामींनी श्रवणाचा. ते म्हणलं, अरे तुला असं वाटतं का मी फक्त तुला नमस्कार तू केलास, मग हा तुझी चिंता मला लागली, आता मी जबाबदारी घेतली तुझी. मला ते फार आवडलं. ते म्हणले हे तू कर आणि तू मला उलट फोन कर. आहा, असं इतकं कोण सांगणार भेटेल का आपल्याला? कोण नाही. आपलं भाग्य असं की आपल्याला गुरु आपल्या घरी आपले रामदास स्वामी आलेले आहेत आणि सांगतात मी तुला उचलून नेणार आहे. ठीक आहे, आता मी प्रार्थना म्हणतो, मग आपण काही प्रश्न असतील तर आपण चर्चा करू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. एक सांगायचं राहिलं, पुढचा समास एकदम देहांत निरूपणावर का, एकदम देहांत इतकी मोठी उडी कशी काय श्रवणापासून? तर ते म्हणले आपल्याला सगळ्यात भीती कसली वाटते माहितीये का? मरणाची. ते म्हणले त्याचीच एकदा भीती काढून घेतली ना, मग नंतर सर्व आनंदी आनंदच आहे. म्हणून पुढचा देहांत निरूपण समास आहे आणि त्यांनी हा लघु दासबोध हा दशक आहे तो पूर्ण.